स्वामी समर्थ. आयुष्यात आपल्या गुरूंचं स्थान खूप महत्त्वाचं असतं. जन्माला येऊन जर आपण गुरूच नाही केला तर जन्म सगळा वाया गेला. आध्यात्मिक मार्गात या आणि गुरु करा. गुरु केल्याशिवाय कुठलाही आध्यात्मिक मार्ग सफल होत नाही. हे ज्याला कळले त्याला परमार्थ कळला. शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरु त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतो. परंतु तोपर्यंत शिष्यानेही संयम ठेवला पाहिजे आणि गुरु फक्त अशा शिष्याकडे येतो तो शिष्य हिराच असतो. जसे की रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत असतात, कमळ फुलले की भुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही. तशाच प्रकारे ती व्यक्ती जर हिऱ्यासारखी चमकायला लागली तर गुरु त्याच्याकडे आपोआप धावून येतो. म्हणून जन्माला येऊन नेहमी गुरु करावा. निमित्त काही का असना परंतु ती व्यक्ती गुरुपर्यंत पोचतेच. पाणी 100 अंश तापले की त्याची आपोआप वाफ तयार होते. ती वाफ हा नियम जितका खरा तितकाच हा नियम खरा आहे की गुरुचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु कोणताही संत आपला गुरु होऊ शकतो का? बिलकुल नाही. त्यातही काही नियमावली असते. गुरु शिष्य हेही परमार्थ मार्ग ठरलेलाच असतो. हा ब्रह्मांड नायकांना ठरवलेलाच असतो. प्रत्येकाचा गुरु कोण असावा, कसा असावा इतर मार्गदर्शन करतील, सूचना करतील, पण त्यांचे गुरु होऊ शकणार नाही. तो योग्यच गुरु हा परमार्थानंच ठरवलेला आहे. कारण प्रत्येकाचाच गुरु हा एकच असतो. तो फक्त ओळखायला तुम्हाला नजर किंवा ते अंतर्बाह्य दृष्टी असावी लागते. शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरु त्याचा शोध घेतोच आणि निमित्त कुणीही झालं तरी गुरु स्वतःच चालून येतो. अनुभवाचे बोल आहेत, अनुभव घेऊन बघा. जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत तुमचं जीवन व्यर्थ जाते. त्यामुळे तुम्ही ग्रंथात आध्यात्मिकात तुमचं मन त्यात त्याग द्या, तुम्हाला गुरु चालून येऊन भेटेल. कारण जन्माला येऊन जर तुम्ही गुरु नाही केला तर जन्म पूर्ण वाया जाईल. जन्मात आपण येऊन गुरु करायलाच पाहिजे आणि नुसता गुरु करून चालत नाही तर गुरु आज्ञेनुसार गुरु सेवाही करायला लागते. जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत तुमचा सगळा आध्यात्मिक मार्ग वायाच जातो. त्यामुळे आपल्या आयुष्यात येऊन गुरु करा आणि गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व तुम्हीच द्या. अनुभव घ्या, अनुभव घेतलाच पाहिजे. कलियुगात प्रत्येक गोष्टीला जसं वाईट गोष्टीला प्राधान्य आहे तसं आध्यात्मिक मार्गात फक्त